दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हसळा नगरपंचायतीच्या सत्ता समीकरणावर मोठा परिणाम करणारा निकाल 27 एप्रिल रोजी जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार निलंबित नगरसेवकांच्या प्रकरणावर 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर लगेचच सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे एकाच दिवसातच म्हसळा नगरपंचायतीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान 18 नोव्हेंबर 2025 रोजी 9 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. या प्रवेशामुळे नगरपंचायतीवर शिवसेनेचा प्रभाव वाढला होता. मात्र पक्षबंदी कायद्याअंतर्गत नगराध्यक्षासहित 7 नगरसेवकांना निलंबित करण्यात आल्याने सत्ता समीकरण पुन्हा ढवळून निघाले. या निर्णयाविरोधात संबंधित नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली असून त्यावर आता अंतिम निर्णय होणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते या सुनावणीचा निकाल आणि त्यानंतरची निवडणूक प्रक्रिया यावरून नगरपंचायतीची सत्ता कोणाच्या हाती जाणार हे ठरणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत 27 एप्रिल हा दिवस म्हसळा नगरपंचायतीसाठी निर्णायक ठरणार असून सत्ता शिवसेनेकडे कायम राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याचा उलगडा याच दिवशी होणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.